ही लोकशाहीची हत्या आहे आणि अशी हत्या आम्ही होऊ देणार नाही, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने भाजप नेते विनोद तावडे यांनी केलेली चालाखी हाणून पाडली आहे। तर न्यायालयाने चंदीगड महापालिकेत आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला महापौरपदी विजयी घोषित केले आणि न्यायालयाने हा निकाल देताना निवडणूक अधिकारी अनिल मसीह यांना जरी जबाबदार धरलं असलं तरीही पडद्यामागे ही भाजपची चालाखी होती हे कुणीही वेगळं सांगण्याची गरज नाहीये। त्यामुळेच न्यायालयाच्या या निकालानंतर भाजपबद्दल संपूर्ण देशभरात एक चुकीचा संदेश गेलाय, तर न्यायालयावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव सुद्धा होतोय। मात्र आता तावडेंनी नेमकी कोणती चालाखी केली होती आणि नेमकं काय घडलं होतं, यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने नेमकं आपल्या निकालात काय म्हटले पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। तर स्वतंत्र भारतातील पहिलं पूर्वनियोजित आणि उत्तर भारतातील सगळ्यात सुंदर शहर म्हणजे चंदीगड। पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांची राजधानी आणि केंद्रशासित प्रदेश असल्यानं या शहराला राजकीय दृष्ट्याही तसं मोठं महत्त्व आहे। साहजिकच इथली महानगरपालिका आणि महापौर पदही अत्यंत महत्त्वाचं समजलं जातं। तर हेच महत्त्वाचं महापौर पद भाजपने मागच्या 8 वर्षांपासून आपल्याच ताब्यात ठेवलं होतं। तर यातील आधीची 5 वर्ष ही पूर्ण बहुमत होतं, त्यामुळे त्यावर आता चर्चा नकोय। मात्र त्यानंतरची सलग 3 वर्ष पूर्ण बहुमत नसताना एवढ्या मोठ्या महापालिकेच्या महापौरपदी आपला उमेदवार उभं करणं आणि तो निवडून आणणं तसं अवघडच आहे। तर भाजपसाठी हीच अवघड वाटणारी कामगिरी सातत्याने पार पाडली आहे, ती म्हणजे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी। 2019च्या निवडणुकीत तिकीट कापल्यानंतर ज्या तावडेंचं राजकारण संपलं असं वाटत होतं, त्याच तावडेंनी मागच्या 3 ते 4 वर्षांमध्ये भाजपला हिमाचल प्रदेशपासून राजस्थान, बिहार आणि चंदीगड अशा बऱ्याच अवघड मोहिमा फत्ते करून दिल्यात। ऑक्टोबर 2021 मध्ये तावडे यांची चंदीगडचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर लगेच म्हणजेच डिसेंबर 2021 मध्ये इथं निवडणुका सुद्धा पार पडल्या। यात भाजप हा 2 नंबरला राहिला। मात्र महापौर पदावर सलग 3ऱ्या वर्षी सुद्धा भाजपनं बाजी मारली। तर पहिल्या वर्षीच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला 14 मतं मिळाली होती, तर आम आदमी पक्षाला 13 मतं। तेव्हा अवघ्या एकाच मताने भाजपनं इथं मैदान मारलं होतं आणि याचं कारण म्हणजे निवडणूक होताच आम आदमी पक्षाच्या एका आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केला होता। तर काँग्रेसच्या 7 आणि शिरोमणी अकाली दलाच्या एका अशा 8 नगरसेवकांनी तटस्थ राहण्याची भूमिका त्यावेळी घेतली होती आणि त्यामुळे साहजिकच भाजपचा विजय हा सोपा झाला होता। तर दुसऱ्या वर्षी काँग्रेसच्या एका नगरसेवकाने आम आदमी पक्षात प्रवेश केला आणि इथं आता भाजपचे 14 नगरसेवक झालेत आणि आम आदमी पक्षाचेही 14च आणि त्यावेळीही काँग्रेसचे 6 आणि शिरोमणी अकाली दलाचा 1 असे 7 नगरसेवक हे तटस्थ राहिले। तर दोन्ही पक्षाला समसमान मतं असताना इथं कामाला आला तो म्हणजे एक नियम। तर चंदीगड महापालिकेच्या नियमानुसार तिथल्या खासदारांनाही महापौर पदाच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असतो आणि चंदीगडला भाजपच्या किरण खेर या खासदार आहेत। तर खेर यांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं आणि पुन्हा एकदा भाजपने इथं एका मताने बाजी मारली। आता यंदा म्हणजे 3ऱ्या वर्षी काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं, कारण यंदा आम आदमी पक्षाच्या एका नगरसेवकाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। त्यामुळे आम आदमी पक्षाचे पुन्हा 13 नगरसेवक झाले होते, तर काँग्रेसचे 7 आणि दोन्ही पक्षांनी यंदा इंडिया आघाडी म्हणून एकत्र येत ही निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि बहुमताचा आकडाही तयार केला। तर आता काहीही झालं तरी यंदा भाजपला पाणी पाजायचंच अशी तयारी सुद्धा केली आणि भाजपसमोर हेच मोठं आव्हान होतं। अशा वेळी भाजपने मनोज सोनकर यांना मैदानात उतरवलं आणि आम आदमी पक्षाने कुलदीप पवार यांना संधी दिली। आम आदमी पक्षाच्या 13 आणि काँग्रेसच्या 7 अशा 20 नगरसेवकांनी कुमार यांना मतदान केलं आणि साहजिकच हा निकाल आम आदमी पक्षाच्या बाजूने लागेल अशी जवळपास सगळ्यांनाच खात्री होती। मात्र या दोन्ही पक्षांचं गणित हे निकालानंतर चुकलं आणि दोन्ही पक्षांची 8 मतंही बाद ठरली। भाजपला स्वतःची 14, किरण खेर यांचं 1 आणि शिरोमणी अकाली दलाचं 1 अशी 16 मतं मिळाली। तर 8 मतं बाद ठरल्याने 16 मतं घेतलेले भाजपचे सोनकर हे महापौरपदी विराजमान झाले। मात्र यानंतरच एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि सगळ्या देशात महापौर निवडणूक निर्णय अधिकारी अनिल मसीह यांची छी छी थू थू झाली। तर मसीह यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला जी 20 मतं मिळाली होती त्यातील 8 मतं स्वतःच्या हाताने पेनच्या खुणा करून बाद ठरवली आणि भाजपच्या उमेदवाराला महापौर म्हणून घोषित केलं।
तर न्यायालयाच्या आदेशानुसार मतमोजणी प्रक्रियेची सगळी दृश्य टिपण्यासाठी तिथं कॅमेरा बसवण्यात आला होता आणि त्या कॅमेऱ्यात आपलं कृत्य चित्रित होत असल्याचं माहिती असूनही मसीह यांनी या मतपत्रिकांवर खुणा करून त्या बाद ठरवल्या आणि भाजपच्या उमेदवाराला विजयी घोषित केलं। त्यानंतर आपण असं कृत्य केल्याचं सुद्धा मसीह यांनी न्यायालयात मान्यही केलं। तर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर अत्यंत पारदर्शीपणे निकाल देत भाजपला सनसनीत चपराक लगावलीये। ही लोकशाहीची हत्या असल्याची थेट टिप्पणी करून अशी हत्या आम्ही होऊ देणार नाही अशा शब्दात न्यायालयाने दिलासाही दिलाय। त्यानंतर प्रत्यक्ष निकालात मसीह यांनी बाद ठरवलेली 8 मतं ग्राह्य धरत आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला आता महापौर म्हणून घोषित करण्यात आले। मात्र आता त्यांचं हे महापौर पद किती दिवस राहतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण न्यायालयाने निकाल देण्याच्या आदल्याच रात्री भाजपचे विजयी उमेदवार सोनकर यांनी आपला राजीनामा दिला होता आणि त्याचवेळी आम आदमी पक्षाच्या 3 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे सध्या तरी महापालिकेत आम आदमी पक्ष अल्पमतात आणि भाजप हे बहुमतात असल्याचं चित्र आहे। तर मंडळी, आता याबद्दलच्या तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच राजकीय घडामोडी विश्लेषणासहित पाहण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लेट्स अप मराठी।